चला आता मी जात आहोत सकाळी. हॅलो फ्रेंड्स, माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. चला आता वाजले आहे 8:30. आमची रुई आहे शाळेत गेली आहे 8 वाजताच. प्रांजू आणि स्वप्नील सोडून द्यायला गेलेले आहे. माझी पूजा वगैरे झालेली आहे, नैवेद्य वगैरे पण दाखवला आहे देवाला. प्रांजू आणि स्वप्नील नेऊन तिकडे गार्डनमध्ये जातात. चला आता यावर करून घेते. हे भांडे वगैरे घासायचे आहेत, थोडंसं साफसफाई करून घेते. आणि रुहीचे आजोबा बघा चाय पित आहे. यांना चाय करून दिला आहे, चाय पित आहे. यांचा टिफिन वगैरे बांधून देते आणि यांना जेवण वगैरे देते, कारण यांना 9-9:30लाच निघून जातात. चला आत्ता आवर वगैरे करून घेते. इथलं गॅसवाट्यावर भांडे वगैरे घासून घेते सगळे. चला मग. चला मी तिकडनं आल्याबरोबरच मॉर्निंग वॉक करून आंघोळ करून घेते आणि देवपूजा वगैरे करून घेते. आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. माझा चहा पाणी वगैरे झालेला आहे. सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली तर खूप छान वाटते. सकाळीच 6:30ला गेले मी आज मॉर्निंग वॉकला, कारण थोडा वेळच झाला होता आज. झाडू पोछा वगैरे करण्याकरिता थोडी लेटच उठली आज मी. 5:40 हो 40 मिनिटांनी जागाला एकदम. आज मला झाडू पोछा वगैरे करायला वेळच होतो, म्हणून आज मला जायला पण वेळच झाला. आहे खूप वर आलेला आहे झाड. या कुंडीतला दुसऱ्या कुंडीमध्ये टाकते आता मी. बघा, प्लॅस्टिकची काल कुंडी बोलावली आहे स्वप्नीलकडून. आता या कुंडीमध्ये टाकते आणि हे झाड जे आहे त्या कुंडीत टाकून घेते. हे झाड लावलं होतं मी एरिफॉर्मचं, घरच्याच झाडाचं काढून. कारण या कुंडीतलं झाड मी त्या कुंडीमध्ये लावलं होतं. त्याच्यात मी नवीन लावलेलं आहे झाड. आता पाहू लागते का काय. तर खालच्या मोठ्या कुंडीतलं काढून लावलेलं आहे, तसे लागतात म्हणा. आणि आता एक हे लावलेलं आहे पुन्हा, आणि एक हे लावलं आहे डब्बा राहिला होता पेंटचा, त्याच्यामध्ये एक आता नवीन झाड लावलेलं आहे. हे बघा, ह्या मोठ्या कुंडीत काल जे आणलेली आहे त्या कुंडीत लावलेलं आहे. छान आधीचं झाड आहे, हिरव्या कुंडीमधून काढून इथे लावलेलं आहे. आता हे नवीन झाडं तयार केलेले आहेत मी एरिफॉर्मचे. मला खूप आवडतात एरिफॉर्मचे झाडं. एक हे लावलेलं आहे, 3 झाडं लावलेले आहेत नवीन. आता पाहू आता 3पैकी किती लागतात. तर छान दिसतात बघा. खाली पण खूप झाडं आहे एरिफॉर्मचे माझ्या इथे. खूप छान झालेले आहेत, वाढलेले आहेत, खूप सुंदर दिसतात हे झाडं. चला आता हे साफसफाई करून घेते. इथे माती वगैरे सांडलेली आहे. बघा माझी रुई आणि आम्ही इथे झोपलो होतो वरच्या रूममध्ये, है ना रू? आहे ना. आता उठलो. रुई माझ्याजवळच झोपते दुपारी पण. बघा आता उठली झोपेतून, छान मस्त. आता होमवर्क वगैरे करून घे मग का. हां, माझ्याजवळच झोपली ती. आम्ही कुठे झोपलो होतो रू? वरच्या रूममध्ये, है ना. वरच्या रूममध्ये झोपलो होतो ना. चला खाली चला मग आता. हां, हे वरचं रूम आहे आमचं. बघा मी आणि रोई वर झोपली होती आज. चला आता रोई पण उठली. रात्रीचे वाजले 8. भरीत करत आहे कच्चं, कारण आमच्याकडे कच्चं भरीत सर्वांना आवडते. स्वयंपाक भरपूर आहे सकाळचाच, त्यामुळं आज कच्चं भरीत करत आहे. प्रांजू वांगे वगैरे भाजलेले आहेत. खूप छान वाटते या दिवसाचे भरीत, कच्चं असो चाहे शिजवलेलं असो. स्वप्नील थोडा बाहेर गेलेला आहे, पण त्याने आज 5 वाजेपर्यंतच काम केलं ऑफिसचं. बाहेर गेला. रोईचे आजोबा यायचेच आहेत, 8 वाजून राहिले आहेत. यावेळेस थंडी थोडी कमीच वाटत आहे.
हिवाळा जानेवारी महिना असून सुद्धा नागपूरमध्ये खूप कमी थंडी आहे. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.